सावित्री सावित्री सावित्री, या देशाची तू सुकन्या, या मातीची आण. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. वर्षामागून सरली वर्षे, दुःख न पडले मागे. परंपरेने विणले होते आयुष्याचे धागे. सावित्री सावित्री सावित्री. कशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप. जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री सावित्री सावित्री. सावित्री सावित्री सावित्री. वहिनी, आता पंतोजीचे दिवस भरलेच म्हणून समजा. जर असं झालं तर आपल्या सावीचा जीव वाचेल. अरे आता काहीच नाही उरलंय श्रीधर. निघून जा इथून छपुरा, इथून पळ, नाहीतर तुला इतके सारे फटके पडतील की देव सुद्धा वाचवू नाही शकणार. अपराध सिद्ध झाल्यानंतर अपराधी असं बोलू शकत नाही की त्याला निर्णय मान्य नाही आहे. हे सर्वांनाच माहिती आहे. पंतजी, मी तुम्हाला प्रार्थना करतो की निर्णय करण्यापूर्वी एकदा सावित्रीला तिचं बोलणं मांडण्याची संधी द्यावी. कोणीतरी बरोबरच म्हटलंय, किती झालं तरी रक्ताचं नातं इतर नात्यांपेक्षा जवळच असतं. न्याय अन्याय, सत्य असत्य, योग्य अयोग्य, माणूस हे सगळं काही विसरूनच जातो. त्याच्या फक्त एवढंच लक्षात राहतं की कोण त्याचा आपला आहे आणि कोण परका. सावीने त्यांना जेवायला दिलं, त्यांची सुटका करवली, दिवस रात्र फक्त त्यांचीच काळजी करत राहिली. पण ती भागीरथी समद काही विसरून गेली. वेळ येताच तिने आपला खरा रंग दाखवलाच. किती सवर्ण आहे आणि आपण शूद्र. बिचाऱ्या सावीचा जीव गेला तर जाऊ दे, हा, पण तिच्या आपल्या भावाचा जीव मात्र सुरक्षित राहायला हवा. वहिनी, अहो काय वाटलं होतं आपल्याला आणि तिनं काय केलं. आपलंच नशीब खराब आहे जाऊबाई. ज्यांचं भलं केलं, ज्यांची साथ दिली, त्यांनी जर असा विश्वासघात केला तर आपण काय करू शकतो. भागीरथीचा नाईलाज होता सुनबाई. तिच्या समोर दुसरा कुठचा पर्याय होता. तिने जे काय केलं ते पंतांना वाचवण्यासाठी किंवा तुझ्या मुलीला फसवण्यासाठी नाही केलं, तर आपल्या घराच्या इब्रतीसाठी हा निर्णय घेतला. याच आशेने की कदाचित एक दिवस तिचा भाऊ चांगल्या मार्गावर नक्कीच येईल. कदाचित तुम्ही खरं बोलताय आईसाहेब. पुरुष मनाला हवं ते करू शकतात, पण एका स्त्रीला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. पंतजींनी लाखो पाप केलीत, पण लोक सगळं विसरले आणि त्यांना जेलमध्ये पाठवण्यासाठी भागीरथी ताईंना दोषी मानू लागले. परिवार आणि समाजाच्या इब्रतीची जबाबदारी फक्त मुलीचीच असते. पुरुष तर फक्त मनमानी करण्यासाठी असतात. पण या सगळ्यामध्ये आपली सावी तर भरडली गेलीच ना. मोठ्यांसाठी सगळे तिला विसरलेच ना. तिचा जीव कमी मूल्यवान आहे का तिला सुखी राहण्याचा अधिकार नाही की निर्दोष असतानाही तिला न्याय मागायचा अधिकार नाही, कारण ती खालच्या जातीची आहे. सगळे नियम, सगळ्या परंपरा गरीब आणि मागासलेल्यांसाठीच तर आहेत. आज पुन्हा एकदा एक निर्दोष, एक मागासलेला या नियमांना आणि परंपरांना बळी जाणार आहे.
आज पुन्हा एकदा हे नियम आणि या परंपरांना आजमावलं जाईल एका निरागस मागासलेल्या मुलीसाठी. देवा खंडराया, आज अधर्म आणि पाप इतके शक्तिशाली झालेत की तू त्यांच्या समोर लाचार झालास. न्याय, सत्य आणि धर्म इतके कमकुवत झालेत की तू पण त्यांची साथ सोडलीस. आम्ही तरी काय करू शकतो फादर? जर एखाद्याला न्यायच नको असेल तर त्याच्यावर जबरदस्ती कशी करू शकतो? भागीरथीने प्रतिवाद केला नाही, त्यामुळे तुम्ही पंतजींना बंदी बनवू शकला नाही. पण तुम्ही सवर्णांच्या सभेत जाऊन खंडोजी आणि त्यांची मुलगी यांची स्थिती जाणून घेण्याऐवजी तुम्ही इथे का आलात? जर तिथे काही झालं तर? आमचं तिथे जाणं उचित नव्हतं फादर. उचित नव्हतं का? कारण ती धर्मसभा होती. आम्हाला आमचा कायदा या गोष्टीची परवानगी देत नाही की आम्ही कोणाच्याही धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करू शकू. जर आम्ही जोरजबरदस्ती केली असती तर परिस्थिती बिघडली असती. जर मी खंडोजीची मदत करू शकलो नाही तर खंडोजी माझी मदत का करेल? मला छठसाठी त्याची जागा का देईल? पण जर मी यावेळी पाटीलची मदत केली तर तो माझे उपकार कधीच विसरणार नाही. आणि मग छठसाठी स्वतःची जमीन देण्यासाठी सुद्धा मागे हटणार नाही. आपण कसला विचार करत आहात फादर? आपण एखाद्या लहान मुलीला संकटात कसं सोडू शकतो? तुम्ही धर्माच्या निर्णयात ढवळढवळ नाही करू शकत. जर सभेत फाटलाच्या मुलीवर अत्याचार झाला तर तेव्हा सुद्धा तुम्ही हा धर्माचा निर्णय मानून डोळे बंद कराल. मला वाटतं की कायदा तुम्हाला यासाठी अधिकार देतो की तुम्ही कोणावरही होणारे अत्याचार थांबवू शकाल. हा विचार न करता की तो कुठे होत आहे आणि कोणाद्वारे होत आहे. काय दरोगाजी, हेच म्हणतो ना तुमचा कायदा. पंतोजी, माझं बोलणं ऐका. जर त्या मुलीला बोलण्याची परवानगी दिली तर ती हा प्रश्न लांबतच नेईल. अरे असे असे तर्क समोर येतील की ना तुम्हाला प्रश्न विचारता येईल आणि नाही उत्तर मिळतील. पण तिचं बोलणं ऐकण्यात काय हरकत आहे? कमीत कमी असे कोणी बोलणार नाही की आरोपीचे बोलणे ऐकल्याशिवाय निर्णय घेतलाय. होय, तसाही निर्णय पंतोजींनाच घ्यायचा आहे. जर सावित्री उगाच इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलू लागली तर पंतोजी लगेच तिला दंड देऊन देवतांचा रोष शांत करतील. वा श्री वा, तुझ्या या बोलण्याने तर माझ्या सगळ्या शंका दूर झाल्या. निर्णय तर आपल्यालाच घ्यायचा आहे. हो, तर सभेने असा निर्णय घेतला आहे की सावित्रीचं बोलणं ऐकलं जाईल. हे तर्कसंमत सुद्धा आहे आणि न्यायसंमत सुद्धा. बोल सावित्री, तू पंतोजींच्या दंडाचा विरोध का करत आहेस? नाही पंतोजी, मी पंतोजींच्या दंडाचा विरोध नाही करत आहे. जे काही बोलायचे ते स्पष्ट बोल. तुझ्या वायफळ गोष्टी ऐकण्यासाठी सभेकडे तितका वेळ नाहीये. जर तू सभेचा वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न केलास तर तुला असा दंड मिळेल की जो तू आयुष्यभर लक्षात ठेवशील. पंतजी, मी स्पष्ट बोलतेय की मी तुमच्या दंडाचा विरोध नाही करत आहे. मग कोणाचा विरोध करतेस? तुमचा. कारण तुम्ही खोटे आहात. आणि मी हे सुद्धा शिकले आहे की शेवटच्या श्वासापर्यंत असत्याचा विरोध केला पाहिजे, तोही न थांबता आणि न भीता. मी आधीच म्हणालो होतो, या मुलीला बोलण्याची संधी देऊ नका. तुला ठाऊक आहे तू काय बोलतेस? तुला ठाऊक आहे याचा परिणाम काय होऊ शकतो? आणि मी हे सुद्धा शिकले आहे की जे काही बोलावं ते विचारपूर्वक बोलावं. आणि मी जे काही बोलते ते विचारपूर्वकच बोलते. म्हणून मी माझ्या बोलण्यावर ठाम आहे. तुम्ही खोटे आहात. तुम्ही खोटे बोलत आहात. बंद कर तुझं हे वायफळ बोलणं. जर तू मुलगी नसतीस ना तर आतापर्यंत मी तुझी जीभ कापली असती. पण तरीही तुम्हाला सत्य दडवता येणार नाही पंतजी. काही सत्य नाहीये
भागीरथी माईबद्दल खोट बोललात. काय हे सत्य नाहीये की तुम्ही भागीरथी माईला बंदी बनवून ठेवलं होता? का हे सत्य नाहीये की तुम्ही तिच्यावर खूप अत्याचार करत आलात? जी व्यक्तीच इतकी खोटाडी आहे त्याच्या न्यायाने देवता भले कसे प्रसन्न होऊ शकतील? म्हणून मला हा न्याय मान्य नाहीये. कारण न्याय करणारा स्वतः सत्य बोलत नाही. आणि मी हे शिकले आहे की न्याय सत्य आहे आणि सत्यच ईश्वर आहे. सावित्रीताई खरं बोलतीये. माझे मामा खोटारडे आहेत. ते नेहमी खोटं बोलतात. बंद कर हे सोंग. तू या शिक्षेतून सुटण्यासाठी हे सगळं नाटक करशील आणि सगळी सभा यावर विश्वास ठेवेल असं कधीही होणार नाही. तुला दंड मिळेल, भयंकर दंड मिळेल, आताच या क्षणाला. थांबा पंतोजी. आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणाला होतात की आरोपीचं बोलणं ऐकणं हे तर्कसंगत आहे आणि न्यायाने योग्य सुद्धा आहे. मग आरोपीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देणं टाळणं हे न्याय आहे का? हे योग्य आहे का? सत्य तर हे आहे की तुम्ही सावित्रीच्या प्रश्नांची उत्तरं देऊच शकत नाही. म्हणून दंड देऊन तुम्ही हिला गप्प करू पाहत आहात. सावित्री जे काही बोलली ते सत्य आहे. तुम्ही खोटं बोलत होतात आणि एका खोटारड्या व्यक्तीला न्यायाच्या आसनावर बसण्याचा आणि न्याय करण्याचा काहीही अधिकार नाही. तुमच्याकडून झालेल्या या न्यायाने देवतांचा क्रोध घटणार नाही, उलट अधिकच वाढेल. मग तर पंतजीओजी दुसऱ्या कोणाकडून न्याय करून घ्यायला हवा. जर देवतांचा रोषच कमी होणार नसेल तर मग ह्या न्यायाचा काय उपयोग? भाऊ, आता काय होणार? मला काय माहिती? तू पण माझ्या बोलण्याचा विरोध केला होतास. अजून द्या संधी सावित्रीला बोलण्याची. आता तर ईश्वरच रक्षण करेल. शांत व्हा, शांत व्हा सगळ्यांनी. मी सांगतोय सगळ्यांनी शांत राहा. आता तुमचं बोलणं कोणी ऐकणार नाही पंतोजी. आजपर्यंत हे सगळे आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवत होते कारण यांना तुमच्या बोलण्यावर विश्वास होता. पण तो विश्वास आता संपलाय. खोटं बोलणाऱ्यांकडून नाही माणसं खुश होतात आणि नाही देव. मग तुमच्याकडून न्याय करून घेण्याचा काय फायदा? गप्प रहा मूर्खा. आणि तुम्ही सगळे वेडे बनू नका. जर या मुलीला दंडित केलं गेलं नाही तर ह्या गावावर अशी विपत्ती येईल की कोणी वाचणार नाही. तुम्हा सगळ्यांची हीच इच्छा आहे की या मुलीच्या भुलीला बळी पडून तुम्ही आपल्या परिवाराला देवतांच्या क्रोधाला बळी पडण्यासाठी सोडून द्याल. तुम्ही खोटं बोलताय पंतोजी. खरं तर हे आहे की निर्दोष सावित्रीला जर दोष दिला तर देवतांचा रोष पूर्ण गावाला भोगावा लागेल. त्यातून कुणीही वाचणार नाही. पंतोजी, हे सगळे तुम्हाला तुमच्याच शब्दात अडकवतील. भलं यातच आहे की शांत डोक्याने विचार करा की या संकटातून कसं बाहेर पडता येईल. काय करू? पूर्ण सभेसमोर मी हार मानून घेऊ? हो, पंतोजी जरा समजून घेण्याचा प्रयत्न करा. क्रोधाने नाही तर बुद्धीने जरा काम करा. यातून सुटलो तरच सावित्रीशी बदला घेता येईल आणि पंतोजींशीही. पण जर आज ह्यांच्या चक्रव्यूहात फसलात तर काहीच नाही उरणार. मग काय करू? सरड्याप्रमाणे रंग बदला आणि सावित्रीला दंडमुक्त करून स्वतःचा जीव वाचवा. छबुराव, हे माझ्याकडून होणार नाही. तुला जे योग्य वाटेल ते कर, पण मला यातून सोडव. ऐका, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. अरे, तुम्ही पंतोजींचं बोलणं योग्य प्रकारे समजूनही शकलात. पंतोजींची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे ते असं काही बोलून गेले जे उचित नव्हतं. खरं समजा, पंतोजी पाटलाच्या मुलीची बुद्धी आणि हिचं साहस याने प्रभावित झाले. पंतोजी हिला दंड न करता हिला क्षमा करू इच्छितात. म्हणून मी पंतोजींच्या वतीने घोषणा करतो की सावित्रीला सगळ्या आरोपातून मुक्त करण्यात येत आहे. आणि सावित्रीला सगळ्या अपराधांसाठी क्षमा करण्यात येत आहे. कारण हिने जे काही केलं आहे ते नकळत केलं आहे. आणि अजून एक गोष्ट, पंतोजींनी असा निर्णय घेतला आहे की देवता रुष्ट होऊ नये यासाठी पंतोजींनी असं ठरवलं आहे की ते पुढच्या 3 दिवसांपर्यंत मौन व्रत पाळतील.
आणि देवतांना प्रसन्न करतील. मौनव्रत. शांत व्हा बंतोजी, शांत व्हा. तुमचा मौनव्रत आहे. चला बंतोजी, चला. या शूद्रांची अपवित्र वाणी आपल्या कानावर नाही पडली पाहिजे. चला. तुमचे खूप खूप धन्यवाद. हा माझा नाही, हा तर सावित्रीचा चमत्कार आहे. तुम्ही बघाल एक दिवस या मुलीच्या चमत्कारासमोर सगळा देश नतमस्तक होईल. हिचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल. सावित्रीताईचा! 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 मी हा अपमान कधीही विसरणार नाही. या अपमानाची आग कधीही विझू देणार नाही. सगळ्यांना जाळून राख करेल, कोणालाही सोडणार नाही. असे बोलू नका पंतोजी, गप्प व्हा. यावेळी शांत राहा. तुमचा मौनव्रत आहे, तुमचा मौनव्रत आहे. पंतोजी, कोणाला सोडणार नाही. जर प्रत्येकाला माझ्या क्रोधाग्नीत जाळून टाकलं नाही तर माझंही नाव सदाशिव पंत नाही. पंतोजी, आपण बदला घेऊ, सावित्रीचा पण आणि तिला मदत करणाऱ्यांचाही. पण आपण आपला संयम सोडता कामा नये. सांभाळून एक एक पाऊल टाकायला हवं. धरू का आपलं सगळं रहस्य जाणून आहे. जर उद्या काही झालं तर तो आपली नाही तर त्या शूद्रांची साथ देईल. म्हणून आपल्याला जे काही करायचंय ते विचारपूर्वक करायचं आहे. नाही नाही, आता विचार करण्याची वेळ नाहीये आणि नाही संयमाची. मी तोपर्यंत शांत बसणार नाही जोपर्यंत माझा प्रतिशोध पूर्ण होत नाही. चबुराव, आज रात्रीच मी त्या खंडोजी आणि खंडोजीच्या वाड्याला आग लावून टाकेल. सगळ्या सामग्रीची व्यवस्था करा. काहीच नाही वाचणार. सगळं जाळून टाकेन. ना छोटा ना मोठा. आई, खंडेरायाने तुमचं बोलणं ऐकलं. काय म्हणालीस? अहो, आत्ताच त्या सांगून गेला की पंतजींनी धर्मसभेत सावित्रीला निर्दोष घोषित केलं आणि तिला कोणतीही शिक्षा नाही दिली. काय काय तू खरं बोलतेस? वय खंडेराया शपथ, आता हे तिला घेऊन येतच असतील. हे खंडोबा, तुझे लाख लाख धन्यवाद, लाख लाख धन्यवाद. लक्ष्मी, खंडोबाला प्रसाद दाखव. खंडोबानं माझं ऐकलं, माझी तपस्या पूर्ण झाली. तुझे लाख लाख धन्यवाद खंडोबा. आई, आता माझं पण बोलणं जरा ऐका ना. या शुभ प्रसंगी आपल्या सावीचा स्वीकार करा. तिला खूप आनंद होईल. सावित्रीताईचा! 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 सावी, आता बघ, सगळे धावत पळत येतील. तू कामच जे इतकं मोठं केलंयस, मग तुझं स्वागत सुद्धा मोठं झालं पाहिजे ना. त्याच्याच तयारीत आहेत सगळे. सावित्री, तू जे काही केलंयस ना ते कोणी करण्याची हिंमत तर सोड,
पण विचार करण्याचीही हिंमत करणार नाही. तू नेवसे परिवाराला सन्मान दिलेला आहेस. आता बघ, हा नेवसे परिवार आपल्या मुलीला कसा सन्मान देईल. सगळा परिवार सगळे येणार काका. हो हो, सगळे येतील. का नाही येणार? सगळ्यांना यावंच लागेल. कारण आजचा दिवस सामान्य दिवस नाहीये. आजच्या दिवशी इतिहास लिहिला गेला. इतिहास. तुला माहिती नाही सावित्री, आज आपल्या घरातले किती आनंदी झालेत. आजी सुद्धा खुश असेल. ती सुद्धा येईल. जर मी आईपेक्षा मोठा असतो तर त्यानं ओरडून मी तुझ्यापाशी आणलंही असतं आणि तुला मिठीत घ्यायला सांगितलं असतं. पण काय करू, ती माझ्याहून मोठी आहे ना. पण आज तर तिने पुढे येऊन तुला मिठीत घेतलं पाहिजे. तिला तर तुझा अभिमान वाटायला हवा की एका स्त्रीने ते काम करून दाखवलंय जे आज तागायत कोणताही पुरुष करू नाही शकला. आई, तुम्ही मी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर नाही दिलं. आजचा दिवस खूप मोठा आहे. आपल्या सावीने असं करून दाखवलं आहे जे अजून कोणी नाही करू शकलं. सगळ्या गावात तिचा जय जयकार होतोय. असं वाटतंय जणू सगळं गाव काही उत्सव साजरा करतोय. आई, जरा आजच्या दिवशी तिच्या सगळ्या परिवाराने तिला आशीर्वाद नाही दिला, तिला प्रेम नाही दिलं, तर तिचं मन खूपच उदास होईल. आई, आज तुम्ही तिला मिठीत घ्या ना आई. ती खूप खुश होईल. आपल्या पंचायतीच्या जवळच जी फडीक जमीन आहे, ती फडीक जमीन तुम्ही आम्हाला दिली तर आम्ही तिथे मिशनरी सेंटर बनवू इच्छितो. आम्ही ती जमीन मिशनरीसाठी नाही देऊ शकत. हा सदाशिव पंथ ह्या जन्मात त्याची ही इच्छा कधीच पूर्ण होऊ देणार नाही. असा भयानक मृत्यू देईल की दुसरा जन्म घ्यायच्या आधी सुद्धा 1000 वेळा विचार करावा लागेल. असा भयानक मृत्यू की जो कोणी ह्या घटनेबद्दल ऐकेल त्याच्या अंगावर काटा येईल. शाला हवे मुलीला शिक्षण होते पाप. जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान. आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री 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 सावित्री.